नागपुरात झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीत नागपुरातील विविध पक्षांचे प्रमुख नेते बैठक सुरू होण्यापूर्वी एकमेकांना मान सन्मान देताना दिसले। बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींना उंच खुर्चीवर बसण्याची विनंती केली, तर दुसरीकडे गडकरींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार डॉक्टर नितीन राऊत यांना आपल्या शेजारी बसवलं। नागपूर शहराच्या विविध समस्यांबाबत शुक्रवारी मनपा मुख्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मनपाच्या मीटिंग हॉलमध्ये ही बैठक होती। नागपूर विमानतळावरून देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांच्यासोबत बैठकीला पोहोचले। हे दोघेही आधी आयुक्तांच्या कॅबिनमध्ये गेले आणि नंतर कॅबिन आणि मीटिंग हॉलला जोडणाऱ्या अंतर्गत पॅसेजमधून मीटिंग हॉलमध्ये पोहोचले। गडकरी हे फडणवीस यांच्या आधी मीटिंग हॉलमध्ये पोहोचले आणि एका खुर्चीवर जाऊन बसले। त्यानंतर फडणवीसांनी त्यांना हॉलमधील सर्वात उंच खुर्चीवर बसण्याची विनंती केली। गडकरींनीही त्यांच्या विनंतीचा मान राखला। या बैठकीला शहरातील सर्व आमदार देखील उपस्थित होते। उत्तर नागपुरातील आमदार डॉक्टर नितीन राऊत ज्येष्ठ आमदार आहेत। भाजप आमदारांच्या नंतरच्या रांगेत बसलेल्या काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्यासोबत राऊत बसले होते। गडकरींची नजर राऊत यांच्यावर पडली। त्यानंतर त्यांनी राऊत यांना जवळ बोलावून आपल्या शेजारी बसवलं। या सभेत नागपूर शहराच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी चर्चा केली, तसंच पदाची पर्वा न करता एकमेकांची ज्येष्ठता लक्षात घेऊन निरोगी राजकीय मूल्यांचं दर्शन देखील घडवलं।